नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत शंकरपाळी। त्यासाठी मी घेतलं आहे एक पातेलं तूप, ते गरम करून घेतलं आहे आणि त्याच प्रमाणात आपल्याला एक पातेलं पाणी आणि एक पातेलं आपल्याला साखर घेऊन हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्हाला जर गोड शंकरपाळी पाहिजे असतील जास्त तर आणखी साखर टाकू शकता तुम्ही तुमच्या अंदाजाने। आता तुपामध्ये साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता मी त्यामध्ये टाकते थोडंसं मीठ आणि वेलची पावडर। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका दिशेने हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मैदा। मैदासुद्धा आपल्याला यामध्ये जेवढा बसेल तेवढाच टाकायचा आहे। जास्त पातळसुद्धा नाही ठेवायचं आणि एकदम घट्टसुद्धा नाही करायचं। हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे आपल्याला कणकीसारखं एकदम एकजीव असं मळायचं नाही, असंच थोडंसं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहेत। एकदम मऊ पीठ मळल्यानंतर त्याला जास्त लेयर पडत नाहीत। अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हे जास्त पातळसुद्धा नाही लाटायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। त्याच्या साईडच्या कडा आपण कट करून टाकूयात, म्हणजे तेलात बारीक बारीक तुकडे नाही आहेत। आणि आता आपण याचे शंकरपाळ्याचे आकार कट करून घेऊयात। मी चौकोनी आकार कट करून राहिले, तुम्ही पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता। अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळे कट करून घेतले आहेत आणि हे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। हे सुट्टे करायची गरज पडत नाही, ते तेलात टाकले की आपोआप सुट्टे होतात। आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि आता मी हे शंकरपाळे तळायला टाकत आहे। सुरुवातीला हे आपल्याला फुल गॅसवरती तळायचे आहेत आणि नंतर थोडा मीडियम गॅस करून तळून घ्यायचं आहे। जास्त डार्क कलरसुद्धा नाही येऊ द्यायचा। हे पहा, अशा प्रकारे आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता याला किती छान लेयर आलेले आहेत। हे पहा, आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।